नमस्कार मंडळी. विनोदाचा मंत्रजाप करून हास्याचा अनुभव मिळाला तरच आनंदाचा साक्षात्कार घडतो. आणि असाच आनंद तुम्हाला देण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा चौकार. मंडळी, एका चॅनलवर रंगली आहे दिवाळी आगमनाची चर्चा. बघूया तिथे काय घडतंय. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी ओंकार राऊत तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आली माझ्या घरी ही दिवाळी. तर आपल्याला दिवाळीविषयी बोलायला आपल्याकडे सुप्रसिद्ध टीन स्टार सेलिब्रिटी मोना डार्लिंग आलेले आहेत. त्यांचं प्लीज टाळ्यांच्या गजरात सगळ्यांनी स्वागत करा. वाव 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 मॅम वाव. 420K फॉलोअर्स असलेल्या मोना मॅम यांनी 4000हून जास्त रील्स केलेले आहेत. त्यांचे रील्स बघायला सगळे फॉलोअर्स आतुरतेने वाट पाहत असतात. अशा आपल्या मोना डार्लिंग. या एवढ्या प्रसिद्ध आहेत या? येस सर, म्हणजे नेटकऱ्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत त्या. आम्ही एक जस्ट. आणि त्यांची साथ द्यायला आलेले आहेत पृथ्वीक प्रताप. पृथ्वीक प्रताप हे पर्यावरण प्रेमी आहेत. तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. हा मी सर्वप्रथम तुम्हा दोघांचं इथे स्वागत करतो. येस मॅम. मॅम आम्हाला सांगा, तुम्हाला या स्टुडिओत येऊन कसं वाटतं? खरं तर खूप छान वाटतं. खोटं नाही बोलणार, खरंच खूप छान वाटतंय. कारण दिवाळीपूर्वीच पर्यावरणाविषयी समाजाला उद्बोधन करण्यासाठी मी एका मंचावकाशाच्या शोधात होतो. आणि तुमचा हा जो मंचावकाश आहे, अर्थात हा जो स्टुडिओ, तो मला प्रचंड आवडला असला तरी सुद्धा कार्यक्रमाच्या शीर्षकाविषयी मला एक सूक्ष्म निरीक्षण नोंदवावं असं वाटतं. सुमडीत गुमडी. एक मिनिट, मी सूक्ष्म म्हटलं. हो. सुमडीतचा काही अर्थ नाही, गुमडीचा तर नाहीच आहे. नाही, का बोलले असतील? त्यांचा तो मिलेनियल लिंगो काहीतरी वेगळा असू शकतो. तुम्ही लक्षात. मॅडम आपण सरांना बोलायला मी येणार तुमच्याकडे. सर, तर मला जे निरीक्षण नोंदवायचं होतं ते असं होतं की तुमच्या कार्यक्रमाचं नाव जे आहे की आली माझ्या घरी ही दिवाळी, तर फार आत्मकेंद्री भाव आहे या शीर्षकात. म्हणजे सांगतो, दिवाळी फक्त तुमच्याच घरी आली आहे का? ती तुमची मामे बहीण आहे का? मी यांच्याच घरी जाणार असं आहे का? तर नाही. दिवाळी ही सगळ्यांच्या घरी येते. तुमच्या घरी येते, आमच्या घरी येते, प्रत्येकाच्या घरी येते. मुळात दिवाळी हा जो सण आहे तो मला समाजासाठी प्रेरक सण वाटतो. आणि अगदीच व्याप्त परिपेक्षात जर आपण पाहिलं तर दिवाळी ही एक सर्वव्यापी, विस्तृत अशी अनुभूती देणारी एक आल्हाददायक संज्ञा आहे असं मला वाटतं. तुम्ही भारी कमेंट केली. पीपी कोण? पीपी? पृथ्वीक प्रताप. अच्छा, मी. ओके. मी तुम्हाला पीपी बोलू शकते? नाही, नका म्हणू मला पीपी. माझं नाव पृथ्वीक आहे, मला पृथ्वीक म्हणा. ठीक आहे, सात्विक. अरे आता म्हणालो ना, माझं नाव पृथ्वीक आहे, मला पृथ्वीक म्हणा. राहू दे सर. काय तसंही नावात काय असं शेक्सपियर म्हणालेलंच आहे. अरे तो दंभ आहे. शेक्सपियर? हो. अच्छा, एवढं सगळं म्हणून शेवटी स्वतःच नाव लिहिलं. आपण ह्या वैश्विक विषयावर नको बोलूया, आपण दिवाळीविषयी बोलूया. हो प्रेक्षक हो, आपण आता ह्या दोन्ही पाहुण्यांशी मनमुराद गप्पा मारणार आहोत. आणि मी तर त्यांना प्रश्न विचारणारच आहे, पण तुम्ही देखील मेसेज करून त्यांना प्रश्न विचारू शकता. आणि त्याच्यासाठी माझा नंबर घ्या. 1920. नाही तुमचा नंबर द्यायची गरज नाहीये मॅडम. चॅनलचा नंबर स्क्रीनवर येणार आहे, त्यावर ते मेसेज करतील. म्हणजे चॅनलची मज्जा. मेसेज ऑन ऑल चॅनल. मेसेज येणार आहे. यांना माहिती आहे ना टॉक शो म्हणजे काय असतं? असावं म्हणजे? अरे असावं म्हणजे त्यांना सांगा, त्यांना रूपरेखा सांगा, स्वरूप सांगा. काही वरळतील त्या. नाही, तुम्हाला कळतंय तुम्ही काय बोलताय? हो, मला कळतं आणि मला माहिती आहे. लास्ट वीक. अरे कोण लास्ट वीक? कोण लास्ट वीक? मॅडम, मला आवाज देताना लोक मागच्या आठवड्यात असा आवाज देतात. नाही असं नका, मी सिरियसली विचारतोय. छान चालू आहे, खेळीमेळीचं वातावरण सुरू आहे. मला खूप आवडतंय हलकं फुलकं वातावरण. आपण प्रश्नांकडे येऊया सर, आपण प्रश्नांकडे येऊया. प्लीज या, प्लीज.
तर मला सांगा सर मॅम, तुम्ही दिवाळीला कसं बघता? मी सांगते तर मी दिवाळीला ना हॉलची खिडकी उघडून हनुनुटी खाली हात ठेवून हसत बघते. हे कुठलं उत्तर आहे? त्यांनी विचारलं ना कसं बघते, मी बोलले हनुनुटी खाली हात ठेवून हसत बघते. आणि हा कुठला अवयव आहे? हनुनुटी. अरे माझं नाव जमत नाहीये ह्या बाईला नीट घेता, तर मग किमान स्वतःच्या अवयवाचं तरी नाव नीट घ्यायला सांगा. हनुनुटी अवयवच नाहीये हा शरीरात. मी समजावतो त्यांना. तुम्ही शांत व्हा. तुम्ही त्यांना सांगा ना. त्या काही बरळत आहे. येस सांगा त्यांना. मॅम कसं आहे, तुम्ही जे बोलताय म्हणजे दिवाळीला कसं बघता असं शब्दशः घेऊ नका तुम्ही. दिवाळीकडे तुम्ही कुठल्या दृष्टिकोनातनं बघता हे काय झालं मॅम? काय म्हणजे माझ्या घरी नाही चालत हे. माझ्या आईला कळलं ना की मी बाहेर जाऊन दृष्टिकोन. हा तर मला सोडून काढेल अशी. म्हणजे ते काय दृष्टिकोन? हा ते नाही चालत. खूप स्ट्रिक्ट आहे आई बाबा माझे. काय बरं समजत असेल ही दृष्टिकोनाला? सर प्लीज असं बोलू नका. हो नाही सर, मी काय म्हणतो, तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर द्या म्हणजे कसं होईल, त्यांना कळेल. दिवाळीकडे मी कसा पाहतो तर दिवाळी म्हणजे मला वाटतं की प्रकाशाने अंधारावर केलेली मात याचं प्रतीक म्हणजे दिवाळी होय. अच्छा लाईक दॅट. आय नो आता. पण एक मिनिट जर प्रकाशने मंदारवर मात केली आहे तर प्रकाशने सेलिब्रेशन करायला पाहिजे ना. प्रतीकचा काय संबंध आहे? कोण आहे? आता विचारते तिघांना असं काय करतायत. कोणाला विचारणार आहात? माझ्या मित्रांना. ते तुमचे मित्र आहेत? हो. अरे मित्रांबद्दल नाही सांगत आहे मी तुमच्या. अरे मी प्रकाश, प्रतीक, अंधार. प्रकाश म्हणजे सूर्य आल्यावर ते करून येतो ना एक, तो प्रकाश. हा तो प्रकाश. हा आणि अंधार म्हणजे अरे बापरे रात्र झाली अंधार पडला तो अंधार. आणि प्रतीक म्हणजे सिम्बॉल. एवढं सोपं आहे. नाही मी क्रिकेट नाही बघत. मला नाही कळत बॉलिंग बॅटिंग. अरे हिला काहीच कळत नाही रे. सिम्बॉलला ती बॉलला कनेक्ट करते. किती चिडतात ना आखरीत. कोण आखरीत आहे यार? सर कोण आखरीत आहे? कोणीही आखरीत नाहीये सर. ती काय बोलते? ऐका ना, माझं नाव पृथ्वीक आहे. तिला पृथ्वीक म्हणायला सांगा. हा नाही आपण वेगळ्या प्रश्नाकडे येऊया. वेगळ्या प्रश्नाकडे. नाव नीट घ्यायला सांगा. हा मी तुम्हाला विचारतो, तुम्ही दिवाळी ही कशी साजरी करता? सांगतो. हा खरं तर मी एक पर्यावरण प्रेमी असल्यामुळे, निष्ठावान पर्यावरण प्रेमी असल्यामुळे मी दरवर्षी न चुकता फटाके आणतच नाही. मी पण नाही आणत. मी विकतच घेत नाही फटाके. म्हणजे नाही मला विचारा नका. प्लीज विचारा का. कारण मी स्वतःच एक फटाका आहे. माझ्या गल्लीतले सगळे मला ए फटाका असंच आवाज देतात. लहान होते तेव्हा चिमणी फटाका म्हणायचे, मोठी झाले तेव्हा सतरंगी फटाका म्हणायचे. कारण मी जोरात फुटते, मोठमोठ्याने फुटते. आणि जो माझ्या बरोबर असतो ना त्याची दिवाळी असते, फेस्टिवल असतो. मॅडम पाणी घ्या. मॅडम पाणी घ्या तुम्ही. हिच्या आई वडिलांनी योग्य वेळेत जर हिच्या कानाखाली डबल बार काढला असताना आज ही अशी नसते. सर प्लीज तुम्ही चिडून काही बरळेल ही बाई. हा सांगा तिला असं नसतं. किती चिडतात चादरीत. चादरीत कोण आहे? कोण चादरीत? कोणी नाही. माझा जन्म झाल्यावर माझे आई बाबा लोकांना हे सांगत होते का आम्हाला चादरीत झाला असं सांगत होते का? सर तुम्ही प्लीज शांत व्हा प्लीज. चादरीत नावच नाहीये. पृथ्वीक नाव आहे. मी सांगतो त्यांना. प्लीज सर प्लीज, माझा कार्यक्रम आहे. तुम्ही प्लीज खुश राहा. दिवाळी आहे. तुम्ही नका ना नाव घेऊ त्यांचं. सॉरी. नका घेऊ. तुम्ही आता कोणीही काही बोलणार नाही. फक्त आपण दिवाळीविषयी बोलणार आहोत. प्लीज. हा मला सांगा, तुम्ही दिवाळीत काय काय मजा करता? सांगतो. हा दिवाळी या सणात मुळात एक पहिला दिवस जो असतो वसुबरसचा, त्या दिवशी सकाळी मी गाईची पूजा करतो. याच्यात काय काय याच्यात तुम्ही सांगा मला. याच्यात काय? तुझा आत्मा माझ्यात, माझा आत्मा तुझ्यात. ओम भगनी भागवतरी. थांबा. आय एम सो सॉरी सर. सांगा तिला. आय एम सो सॉरी सर. सॉरी. तुम्ही प्लीज कंटिन्यू नका करू त्यांच्यासारखं प्लीज. नाही ते चुकून झालंय. आय एम सो सॉरी. मला असं कळलेलं आहे तुम्ही
छान कविता करता. प्लीज थांबा तुम्ही प्लीज थांबा. तुम्ही नका बोलू. अचानक तुम्ही चिडायला लागला. मी चिडतोय. मी सर कविता तुम्ही करता असं मला कळलेलं आहे. प्लीज एक कविता जर आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही ऐकवा. अगदी अगदी. ती दिवाळी. वा वा वा, काय कविता ऐकवली आहे त्यांनी. कधी ऐकवली? अरे वा, मस्त कविता होती ती दिवाळी. वा, काय मस्त कविता आहे. कुरकुरीत. कुरकुरीत कोण आहे? इथे काय कविता ऐकली तुम्ही? ती दिवाळी. काय ती दिवाळी? काय कळलं तुम्हाला कवितेत? छान होती. काय कविता काय छान होती? त्यांना पूर्ण तर करू द्या ना जरा. पूर्ण करू द्या मग छान बोला. असं असतं ते. त्यांना कळतच नाहीये सर. तुम्ही कविता बोला ना. मी चिडतोय, मला माहितीये मी चिडतोय, पण काय करू? तुम्ही माझं कार्य तुम्ही शांत व्हा तुम्ही. तुम्ही कविता सादर करा. मी करतो सादर. काय मला त्यांची केस कळलेली आहे. चिडून काही होणार नाही. शांत व्हा. तर कविता आहे ती दिवाळी. तर सण दिवाळीचा आला भाग्याचा. वा. सण दिवाळीचा आला भाग्याचा, तमाकडून तेजाकडे जाण्याचा. नमाकडून तेजाकडे, मग तेजाकडून नमाकडे काय? कोण नमा? ते बोलले कोण नमा आणि कोण तेजा? तुमचे फॉलोअर आहेत ते? तुम्हाला लाईक देतात ते? नाहीये ना तसं. तमाकडून तेजाकडे जाण्याचं आहे. त्यांना सांगा कोणीतरी. माझा प्रोग्राम आहे. अरे काय वाट लावते ही बाई इकडे. तुम्ही खूप चिडताय. तुम्ही खूप पॅनिक होताय. माफ करा. मला कोट घालू द्या. तुमचा पोपट घाला. तुमचा कोट घाला. मी कविता म्हणतो. तर सण दिवाळीचा आला भाग्याचा, तमाकडून तेजाकडे जाण्याचा. वा सर. मनोरथ पवित्र मिरवीत. अच्छा, असं होतं तर ते. माथेरानला रथ चालवायचं. मला कळलं नाही. कुठला माथेरान? कुठला कोण माथेरान आहे इथे? काय बोलते ही बाई? अरे मनोरथम. अरे काहीतरी मोठं ठेवत जा यार पार्टेस मारायला. एवढं ठेवलं आहे इथे. कान काय पडदे आहेत ना, घासा साबणाने ते कानातले पडदे, नाही तर प्रोजेक्टरनी प्रोजेक्ट करा शब्द त्या पडद्यावर. मला मी चिडतोय. मला माहिती आहे मी चिडतोय. मला नाही करायचंय. मला हा कार्यक्रमच नाही करायचा. तुम्ही प्लीज माईक काढायला आत या. प्लीज माईक काढायला आत या. मी नाही करते. तुम्ही काय करायचंय ते करा. यांच्या बरोबर राहा, नाही तर काही करा. ऐका राऊजी, तुमचा कार्यक्रम आहे. चिडणं मी करायला हवं. अरे बापरे. हे बघा ऐका. मोना डार्लिंग जी ऐका. तुम्ही बघितलं ना कसं बोलून गेले ते. बरोबर बघितलं. माझं काय चुकलं तुत्रीत? अरे तू तरी वाजव ना यार. सई काय म्हणशील? तिघांनीही बॅटिंग केलीत आणि कडक बॅटिंग केलीत. असं वाटतं की तिघांनी एक सेंचुरी मारलेली आहे. आणि आता सेंचुरी मारून आम्हाला विश्लेषण करायला दिले की कुठला बॉल कसा होता, त्याच्यावर तुम्ही काय शॉट सिलेक्ट केलात आणि तो कसा मारलात. अप्रतिम. फारच मजा आली. पृथ्वी, तुझ्याकडे खूप पल्लेदार आणि खूप जड शब्द असणारी वाक्य होती आणि ती तू फार सुरेख प्रेझेंट केलीस, डिलिव्हर केलीस. फार मस्त. लेखकासाठी एकदा जोरदार टाळ्या. मला असं वाटतं की खूप मस्त लिहिलं होतं. खूपच विटी परफॉर्मन्स होता आणि स्किट होतं. फार मजा आली. वृक्षारोपणाच्या वेळेला मी या मोनाला भेटले होते, पण तेव्हाची मोना आणि आत्ताची मोना खूप बदललेली आहे. ही सुधारित आवृत्ती मला जास्त भावली आणि ह्या मोनाला पुन्हा पुन्हा भेटायला नक्की आवडेल. एकदा प्लीज शिवा असं करून दाखव ना. फार भारी होतं ते. क्लास क्लास. फार मजा आणली शिवा. गॉड ब्लेस यू. राऊत कमाल. तुम्ही आज बॅलन्सिंग ॲक्ट केलाय ह्या स्किटमध्ये. नंतर तुमचाही बॅलन्स ऑफ बॅलन्स झाला, तोही अप्रतिम होता. फार मस्त कॅरेक्टर पकडलं होतंस आणि फार मस्त परफॉर्म केलंस. कडक परफॉर्मन्स. मस्त. प्रसादा. वा 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 वा. कडकडाट, धुमाकूळ. फार मजा आली. फार मस्त लिहिलं होतं आणि फार मस्त तुम्ही तिघांनी फार एन्जॉय केलं. ते खूप एन्जॉय केलं. पृथ्वी, दिवाळीमध्ये एखाद्या घराच्या कोपऱ्यात शांत पणती लावलेली असते ना, तसा होतास तू सुरुवातीला. पणती आली आणि हळूच तुझ्यावर फुलबाजी लावली आणि मग तू तडतड करायला. पण तरी तू फुलबाजी मारलीस.
ओंकार तू ना मागच्या वर्षीच्या फटाक्यासारखा होता जो कळतच नाही पेटणार आहे का नाही पेटणार आहे का नाही पेटणार का नाही आणि आपण बघायला जातो आणि डापकन पेटतो एकदम. क्या बात आहे, क्या बात आहे. वा वा वा. आणि शिवाली तू 1 लाखाची माळ होतीस, 10,000 वगैरे तुझ्यासाठी काय. वा. तार 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 कमाल कमाल. खूप मजा आली. वंडरफुल. थँक्यू सर. खरंच हास्य स्फोट घडून आणला. थँक्यू सो मच त्यासाठी. थँक्यू. मंडळी, एका घरात दिले जात आहेत योग शिक्षणाचे धडे आणि हे दाखवण्यासाठी तुमच्या समोर येत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, मॅड कॉमेडीचा डॅडी पॅडी, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव आणि योग शिक्षिकेच्या खास भूमिकेत प्राजक्ता माळी. बाबा खारी खाणार काय? खा खा सगळं खा. खारी खा, ठोस खा, बटर खा, फक्त वाक्य खाऊ नकोस म्हणजे मिळवली. कोण कोणास म्हणाले? ओ थांबा, लगेच कुठं चाललात? कुठं पण? अरे जरा गच्चीत जाऊन येतो, सूर्याला नमस्कार करून येतो. बाबा कशाला? पण नको तिकडे गच्चीवर कशाला जाताय? मागच्या आठवड्यात तिकडे मोरीत पाय घसरून पडलात, आत्ता कुठे उभे राहिलात ना? हा नका. ते डॉक्टर कोणतरी तुम्हाला योगा शिकवायला पाठवणार होते ना? हा ती कोणतरी माळीनबाई म्हणून कोणतरी येणार आहे, काय माहित कधी येतात. हॅलो. खांडेकरांचं घर हेच का? हेच का घर खांडेकरांचं? हेच खांडेकरांचं घर आहे. हेच आहे. हां. आपण? मी प्राजक्ता माळी, योगा टीचर. तुम्ही आहात? प्लीज कम, प्लीज कम, प्लीज या ना, बसा इथे या. मला माहिती नव्हतं योगा एवढा सुंदर असतो ते. सॉरी. नाही काय नाही, आपलं असं. बाबा तुम्हाला योगा शिकवायला आले टीचर. नमस्कार. मजा आहे बाबांची. पार्डन? आहे हो असंच, बाबांना सांगतोय तुम्ही शिकवायला येणार आहात म्हणून. अरे मी काय विचारलंच नाही तुम्हाला. तुम्ही काही खाणार? खारी वगैरे काही? नको. डायरेक्ट खारी कुठे विचारतो? मिल्कशेक नको आहे मला. शेक हँड काय हवंय? म्हणजे काय घेणार का? खरंच काही नको. आय एम गुड. अगं बाई तुम्ही मला सांगायचं ना, ताई आल्यात म्हणून. ताई झालं ताई. काय ताई काय ताई? अगं ती बाबांना शिकवलं, ताई काय बोलते? मॅम बोललं त्यांना. चालेल दादा मला. दादा चालेल दादा. हे सगळे मला ताईच म्हणतात आणि मी सगळ्यांना दादाच म्हणते. जस्ट रेडिक्युलस. भेटले ना लगेच नाती जुळवा, दादा ताई. त्यांचा काही प्रश्नच नाही आहो दादा. काय ना, मी आपलं माझे सामाजिक धोके कमी करत जाते. बरोबर बरोबर. तुम्हाला काय आलं? हसायला काय आलं? नाही, तिने तुला बरोबर ओळखलं. बरं मी काय म्हणते, मला जरा उशीर होतोय, मला जरा पुढच्या क्लायंटकडे जायचंय. हा मला जरा थोडक्यात सांगा की बाबांना काय झालं? हा झाला. अहो काय झालं म्हणजे मुलगा झाले मुलगी झाली असं नाही विचारताय. त्रास काय होतोय बाबांना? सांगते मी. काय झालं बसत आहे, मी सांगते तुम्हाला. काय झालं, आमचे बाबा आहे ना पाय घसरून मोरीमध्ये पडले. वॉशरूम. हो कळलंय ताईंना, एवढं दाखवायची गरज नाही. तर ते ना मोरीमध्ये पाय घसरून पडले. मी सांगते बाबा, मी सांगते. तर काय झालं, पाय घसरून पडले तर नेमके कमरेवर पडले. हो खुब्यात पडले. खुबाच मोडलाय त्या. खुबा मोडला. खूप दुखत मला. ऐका ना, हो शाब्दिक विनोद ठेचायला काय तुमच्याकडे योगा आहे काय? आहे खरं तर. तो पहिला शिकवाय ना, सगळी ठेचून टाका आधी. जाऊ दे, वय झालं. तर गप्प बसाओ. काय आपलं चाललंय ताई? काय विचारताय? तुमचं आपलं काय चाललंय? उगाच टाइमपास. तर ना ते काय आलं, कमरेत मोडले, खुबा मोडला हो त्यांचा. तर असं झालं. बसा ना. बसा तुम्ही.
त्यांचा ना खुबा मोडलाय. तर डॉक्टरांनी सगळं चेकबिक केलंय. तर डॉक्टर काय म्हणाले, थोडं योगा बिगा केला ना तर त्यांना ना जरा बरं वाटेल. परफेक्ट. तर तुम्ही जरा त्यांना योगा वगैरे. योगामध्ये सगळ्या व्याधींवर उपचार आहे हा. डोंट वरी, आपण सुरुवात करूया. मी तुम्हाला सगळं व्यवस्थित बाबांची पण माझे आणणार आहे. या तुमची नाटी नका या. बाबा जरा काळजी घ्या हो. चला आपण सुरू करूया. मला उशीर होतोय. चला बाबा हळूहळू करा सर. बिंदावा काय घाबरू नका बाबा. सॉरी सॉरी बाबा बरे आहेत ना? तुम्हाला कळतं का तुम्ही असं? सॉरी बाबा बरे आहेत ना? बाबा सॉरी 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 सगळं आहे ना व्यवस्थित नीट? हा बाबा आहे ना? बाबा आहे ना व्यवस्थित? बाबा ऐका, डोंट वरी. व्यवस्थित शिकवणार मॅम. तुमचा स्ट्रॉंग आणि हेल्दी मुलगा आहे इथे. मोठा काय नाही हो काय बाबा तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. तुम्ही चला चालू करूया. तुम्ही चालू करा. तुम्हाला मी विचारलंच नाही. डायरेक्ट कुठे चालू काहीतरी. तुम्ही हे घेणार आहे बघा, खारी बिस्किट, ठोस, बटर, वेफर्स. माझ्या समोर नावं पण घेऊ नका ना ही. आणि तुम्ही पण खाऊ नका हो. हे काय? ऍक्च्युली आय एम क्वाईट हेल्दी. आय एम स्ट्रॉंग. हे बाहेर आले बघा सगळं स्ट्रॉंग आणि हेल्दी. मी माझ्या आईवर गेलोय. हो हे आईवर गेलेत आणि ह्यांची आईवर गेलीये. काय बोलते? काय बोलते काय? तुमचं सगळं मी सांगते. ह्यांची आई आणि हे सारखेच. हे बघा कालच वाढी दाखवली बघा. वेफर एवढे आवडायचे ना. बघा वेफरची माळ चढवली. हे त्यांचं लेकरू. काय बघताय हावऱ्यासारखे तिच्याकडे? नका हो खाऊ नका. हे ना असंच येऊ यांचं. ऍक्च्युली यांनी योगा शिकायला हवाय. तुम्ही यांना शिकवाल का? शिकवू शकते ऍब्सोल्युटली. फक्त ह्यांचे ना चार्जेस वेगळे लागतील. अहो देतील हो. जे काय तुमचे पैसे आहेत ना ते फक्त आम्हाला सांगा, आम्ही देऊ. काय देतील? काय कुबेराची बायको आहेस देतील? असं काय करतो? कशाला? अगं मी फुकट शिकलो असतो. ती आहे ना बाबांना शिकवताना मी हळूच पडद्यामागून बघितलं असतं. नाही चालणार. त्याचेही चार्जेस घेईन मी. ऐका हे बघा. आणि कसं आहे, यांची आसनं वेगळी असतील, तुमची आसनं वेगळी असतील ना, वेगवेगळे असेल. मी हवं तर डिस्काउंट देईन ना तुम्हाला. ऐका ना, प्रॉब्लेम आहे मला ना, हे लिगामेंटचं तुटलंय माझे ते, म्हणून डॉक्टरांनी जरा. एवढ्या वजन त्या इवलुशा दोऱ्यांवर टाकणं तर तुटणारच ना त्या लोद्या. कसे बोलताय? एवढी सुंदर दिसणार बाकी बाई असं बरं वाटतं का? जरा बघा आरशात पाहिजे तुम्हाला. हे असंच पाहिजे ताई. हेच नाही असेच आहेत. यांना काही करायला सांगितलं ना की माझे गुडघेच दुखतायत, माझी कंबरच दुखतीये. बाळांतीण बाईच्या वर्ताने यांचं. हे पशा तुझा तो तसलावाला प्रॉब्लेम पण सांगू यांना. तसलावाला प्रॉब्लेम म्हणजे? नाही का डायबिटीस वाला. मग तुझं शुगर वाढतं, मग कमी होतं. ते बोला ना, उगाच कन्फ्युजन होतं. तसलावाला काय तसलावाला बाबा? शेम ऑन यू. या वयात डायबिटीस आहे तुम्हाला? हो ताई. ऐका ना, हे डायबिटीस पण कमी होईल का हो तुमच्या या योगामुळे? डेफिनेटली होईल. मग एक काम करा, तुम्ही ना आमचं फॅमिली पॅकेजच घेऊन टाका. म्हणजे मलाही कधी होणार नाही, काही नाही. मग मी पण योगा करीन. है ना? क्या बात आहे. सगळ्यांना शिकवा. नॉट अ प्रॉब्लेम. एक काम करा, एक मॅट घ्या आणि तुम्ही पण या आणि तुम्ही पण मला नाही होणार. तुम्ही काय बसा. आरशात बघताना रोज स्वतःला करा जरा व्यायाम. बघा एवढं सुंदर दिसणारा बाईने असं हे नाही करावं. बरं नाही वाटत. तुमच्याकडे बघून सुचतोय मला हे. या इथे उभे राहा. तर आजोबा हा व्हेरी गुड. हा आता मी तुम्हाला काही वॉर्मअप शिकवणार आहे. ते आधी करूया आणि मग आपण आसनांकडे जाऊया. ओके. सो सुरुवातीला मी जसं सांगेन तसं करायचं आणि सावकाश करायचं. जमेल तितकंच करायचं. ताण पडला, दुखायला लागलं की थांबायचं. ओके गुड. सो सुरुवातीला हात समोर घ्या. आपण मनगटांचा व्यायाम करणार आहोत. क्लॉकवाईज आपण मनगट फिरवणार आहोत. येस गुड. अँड देन अँटी क्लॉकवाईज फिरवायचं. येस. ओके ताई रांगोळी घालता तुम्ही? म्हणजे काय कशी करते तुम्ही? काय फुलबाजी उडवताय? मग काय तलवारबाजी आहे काय? अहो एका बाजूला एका दिशेने मनगट फिरवा. काय दांडी आहे? काय झालं? नीट करा ना. नीट करा ना. व्हेरी गुड आजोबा. व्हेरी गुड. असंच. ओके मी काय म्हणते, आता हे सगळं ठीक आहे. आपण ना डायरेक्ट आसनांनाच हात घालूया. मला असं वाटतं की ज्या आसनांची आपल्याला गरज आहे ना ती आसनं आपण करूया. तर आजोबांना कुठल्या आसनांची गरज आहे? काय प्रॉब्लेम आहे? बाबांचं काय होतं ना, बाबांचा तोल जातो सारखा, त्याच्यामुळेच ते मोरीत पडले ना. तर त्यांना तोल सांभाळण्यासाठी काही आसन असेल? बॅलन्सिंग साठी मी ऍक्च्युली बरीच आसन आहेत. सी वृक्षासन आहे. हिचा पाय कुठे गेला? त्यानंतर काही एक्सरसाइजेस आहेत. असं क्रॅम्प असं काही नाही. थांबा. कसं होत आहे? ठीक आहे
अशी काही आसनं आहेत, पण मला वाटतं आपण एका सोप्या आसनाने सुरुवात करूया. नटराज आसन करूया आपण. ओके, आजोबा मी शिकवते. मी आधी करून दाखवते. दाखवतायत त्या बघा. मी आधी दाखवणार आणि मग तुम्ही करायचंय. ओके आजोबा, मी आधी दाखवते. सो हात सरळ घ्यायचा, त्यानंतर डावा पाय उचलायचा, तो छान वर ओढायचा, ताणायचा आणि फॉरवर्ड बेंडिंग करायची आणि होल्ड करायचा. हा हात त्याच्यात अडकव पायामध्ये. मी आधार. आजोबा सावकाश. येस येस. हे बेटा बेटा हे मी असा हवेत उडून नाही ना जाणार बेटा. आजोबा एवढं नाही करायचं, मी तुमच्यावर ओरडू शकत नाही की नाही. नाही 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 जमतंय बाबा तुम्हाला. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. चल ना चल ना चल ना, ये ना यार, कुठे पोरी समोर इज्जत काढतोय. अरे ये ना भाई, चल ना वरती. कोणाशी बोलतो? तो येतच नाही तर चल ना, ये ना. हे बा बोलवू नका, खेचा त्याला. मी काय म्हणते ताई, पोट कमी होणार काही असेल, हे असं झालं पुढे ते आत घालायचे आपल्याला, त्याच्यावर काही व्यायाम असेल तर बाबा विमान लँड करा आता, झालं ते. पोट कमी होण्यावर काही असेल. हालासन नावाचं एक आसन आहे. ठीक आहे, असं झोपायचं छान. हे सोपं आहे झोपायचं. मग सर्वांगासन करायचं. सर्वांगासन. ताई ताई ताई. आणि त्याच्यानंतर स्वतःच्या मांड्यांमध्ये गेली. स्वतःच्या मांड्यांमध्ये गेली बाई. ताई अडकलो. सुचल्या. हे झालं हालासन. हे काय? हालासन. आणि हे तुम्ही करायचंय. हे हात नका कमी करायला. या इथे या. बाबा तुम्ही नका करू, हे मला पण नाही जमणार. मदतीशिवाय नाही करायचं. अरे मला नाही जमणार. ऐका ना, पायावर नाही येणार. पायावर घ्या. ह्या लोद्याला कमी करण्यासाठी बारीक करून सोडते. ओटी घ्या, बांधून ठेवा पाय, म्हणजे हे कमी होईल. सिलेंडर बाथा इथे बांधून ठेवते. कसे बारीक होत नाही ते. योगा टीचर असते. असंच पाहिजे तुला लोद. अरे असंच ठेवणार आहे. 1 तास असंच ठेवणार आहे. असंच ठेवणार आहेत मला. रोज करायचं आहे. आणि असंच ठेवणार आहे. परफेक्ट. व्हेरी गुड. बाबा हे बेटा. अय्यो हे बेटा मला आलं. व्हेरी गुड. बाबा बघा तुमचा आणि तुम्ही बघा. हे बेटा पण मी परत येऊ नाही शकत आहे बेटा. खाली कंबरेत तुम्ही खुबा मोडलाय तुमचा. काय करताय तुम्ही? उठा अरे मला बांधून ठेवलंय. तुम्ही काय करताय? मला बांधून ठेवलंय. मोरीत पडलात. मला बांधून ठेवलंय. असं काहीतरी उपास. अरे मला सोडा. कशाला घाई केली? हे बांधून ठेवलंय. अरे मला सोडा. अरे अरे मला सोडा. चला तर हास्य रसिकांना विचारूया की त्यांना आपला परफॉर्मन्स कसा वाटला. प्रसाद दा. काड्या, अनेक नट तुझ्यासमोर असे झुकलेले मी पाहिले, पण आज तू स्वतः झुकत आत गेलास. खरं तर मला ना टोटल, आता ही तर त्या ट्रेंडच आहे, त्याला सगळं ह्युमर वाईजच करायचं होतं, पण सगळ्यात डिफिकल्ट होतं ते तुझ्यासाठी, कारण त्या वयाचं भान ठेवून ते सगळं करायचं होतं. पण ते फार ब्रिलियंटली केलंस तू, कारण तू तेवढा लवचिक आहेसच, गेली कित्येक वर्ष आहेस आणि इथून पुढे कित्येक वर्ष राहशील अशी खात्री आहे. नमा व्हेरी नाईस, मस्त, मजा आली, खूप मजा आली. पशा क्या बात आहे, कमाल. आणि तो जे म्हणत होता प्राजक्ता की किती गोडा तुम्ही दिसाल, कसं बोलताय, ते तसंच्या तसं उतरवलंस. तू उत्तम अँकर आहेसच, तू उत्तम ॲक्ट्रेस आहेस, आणि योगसाधनेवरचं तुझं प्रेम हे क्षणोक्षणी दिसत असतं. हे स्किट तुझ्याकरता फार पूरक होतं आणि समर्पक होतं तुझ्यासाठी, आणि ते तू उत्तमरित्या निभावलंस. व्हेरी वेल डन, मजा आली. मंडळी, एका शूटिंगच्या निमित्ताने अभिनयातल्या सूक्ष्म छटा आणि भेद दाखवण्यासाठी तुमच्यासमोर येत आहेत चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, आणि त्यांच्यासोबत आहेत फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरे, विक्रोळीचा कॉमेडी स्टार पृथ्वी प्रताप आणि कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर.
काय रे बने काय अजून का आपण रेडी नाहीये? रेडी सर. काय रेडी आहे? मी काल काय बोललेलो 9ची शिफ्ट आहे, मला 9:30 वाजता रोल करायचा म्हणून. हो सर. मला 5 मिनिटं सगळं ओके पाहिजे, 5च मिनिटामध्ये. येस सर रेडी. आर्टिस्ट पृथ्वी रसिका इकडे या, इकडे या. तुम्हाला माहिती आहे आज आपण प्लॅटॉनिक प्रभाकर मोरे सोबत शूट करतोय. कळलं काय? बापरे गौऱ्या, हा प्लॅटॉनिक प्रभाकर मोरे एवढे मोठे आर्टिस्ट आहेत यार. आयुष्यात पहिल्यांदा मी त्यांच्या बरोबर काम करणार आहे. मला जाम टेन्शन आलं यार. गौऱ्या जमेल ना यार? अरे जमणार म्हणजे जमणार. तुम्हाला सांगतो संधी आणि प्रभाकर मोरे सोबत काम सारखं सारखं येत नाही. कळलं काय? इकडे दे स्क्रिप्ट पाठ करते. अजून पाठ ना तुमचा? गौऱ्या यार पाठ झाला, एकदा नजर फिरवायची होती फक्त. कसली नजर फिरवतेस? बाबा जाताना बोलो पटकन पटकन बोलो. लक्षात ठेवा सिनियर आहेत, आपल्या चुका आपण करायच्या नाहीत. कळलं? आपल्यामुळे रिटेक होता कामा नाही. ही इज व्हेरी सिनियर पर्सन. कळलं? चला बसून घ्या. प्लीज सर या. गौरव सर नाही गुड मॉर्निंग. नाही गौरव सर, काय मी जरी सिनियर नट जरी असतो ना तरी डायरेक्टर म्हणून तुमचा मान आहे का नाही? मी पाय पडलो. मला पाय पडलो नाही सर. हे बघा, डायरेक्टर इज अ कॅप्टन ऑफ द चिप. आणि जर चिप नसेल ना तर कॅप्टनचा काय उपयोग आहे का मला सांगा? चिप म्हणजे काय? चिप म्हणजे जहाज. ते काय आहे, आज मी बिझनेसमनचं कॅरेक्टर करतोय ना, त्याच्यामुळे मी इंग्लिश मध्ये बोलतोय. काय समजले सर? दिस इज अमेझिंग सर. इट्स अन ऑनर टू वर्क विथ यू सर. थँक्यू फॉर बिंग हियर सर. इट्स अ प्लेजर. थँक्यू सो मच सर. ऍक्च्युली सर काय सर? सर हा माझा डायलॉग नाही ना. ते कसं स्क्रिप्ट मध्ये लिहिलेलं नव्हतं ना, म्हणून मी कन्फ्यूज झालेला आहे का नाही. व्हॉट अ सेन्स ऑफ ह्युमर सर. काय तुम्ही कॉमेडी करता मजा येणार आहे. काम करायला मजा येणार आहे, एकदम मजा येणार आहे. सुरू करूया सर. बरं आपण रिहर्सल करू की डायरेक्ट टेक? नाही रिहर्सलची काय करत, डायरेक्ट टेक करूया. इसको बोलते सिनियर यार. सर मजा येणार, मजा येणार. रेडी सर. पोझिशन कशी आहे मला सांगा. सर तुम्ही इकडे तुम्ही दोघं थोडा मागे जा. बस बने फ्रेम बरोबर. येस येस फ्रेम चेक करा. चलो रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन. डॅड माझं ठरलंय, आम्हाला लग्न करायचंय डॅड. डॅड एकदा आमचं म्हणणं ऐकून घ्या. खबरदार मला डॅड बोललास तर ये हा सोडून तुझ्या हातात देईन. बट डॅड. ओ शट अप. डॅड माझं याच्यावर प्रेम आहे खूप. नाही पोरी, माझंही तुझ्यावर प्रेम आहे, म्हणून आजपर्यंत हा जिवंत आहे. हे मी लग्न होऊ देणार नाही. हे माय लास्ट डेस्टिनेशन. कटिंग कसं झालं असेल सर? हा मस्त छान झालं सर. पण शेवटचं जे आहे ना वाक्य तुमचं, ते डेस्टिनेशन नाही सर, इट्स माय डिसिजन असं काहीतरी आहे ते. हा डिसिजन. नाही ते कसं एनर्जी लावली होती ना, त्याच्यामुळे थोडासा फंबल पडला. नाही काय हरकत नाही. आपण करू ते. पाणी जरा पिऊ काय? हा पिऊ. बसा. पुनीत सर को पाणी दे. सर बसा सर. छान काटे. सर को पाणी दे. तिकडे गौऱ्या. अरे काय करतायत हे? अरे बघणार काय करतायत यार. अरे सिनियर नट आहेत पण किती लाऊड करतायत. अरे मला जाम टेन्शन आलं यार. 220 करोडचा मालक पथनाट्य करतोय असं वाटतं यार. मला तर असं वाटतंय फास्ट अँड फ्युरियसच्या सेटवरती माहेरच्या साईडचं शूटिंग चालू आहे. यार मला जाम टेन्शन आलं यार. सर अजून एक टेक करूया का आपण? हो सुरेश ते इंग्लिश मध्ये बोलतात बघा. आपण शॉर म्हणतायत. ते करूया चला ना. ते मगाशी माझा फंबल पडला म्हणून ना. सर फंबलचं काय ते आपण डबिंगला करून घेऊ, त्याचं काय टेन्शन नाहीये. हा जो नवीन नट आहे ना तो लाऊड करतोय. नाही ते माझ्या लक्षात मगाशी तो लाऊड करतोय. कसं सेटल पाहिजे ना आपल्याला. आता लाऊड करतोय तर सगळं खोटं वाटतंय, खरं वाटलं पाहिजे सर. एक मिनिट सर बोला ना. कसं आहे, सेटल कर. लाऊड करू नकोस. सटल काय आहे, ही पोरगी आहे ना, पोरगी ही दिसण्यावर मारून नेल. तुझं ते पण नाही आहे ना. ऑर्डर द्या सर. ऑर्डर देतो. रेडी रोल कॅमेरा रोलिंग
ऍक्शन. डॅड माझं ठरलंय. आम्ही लग्न करणार आहोत डॅड. डॅड एकदा आमचं म्हणणं ऐकून घ्या. खबरदार डॅड बोला तर जीभ हसून कट. अरे यार लावून होते. सटल कर सटल. सर ऍक्च्युली का सर नाही जरा तुम्ही 2 मिनिटं जरा बसा का सर. नाही नीट कर ना मित्रा. सॉरी माझं टेन्शन घेतलंस काय तू. सर जरा परत करतायत यार लाऊड. अरे मी काय करू यार मग. आणि स्वतः लाऊड करतात आणि मला बोलतात सांग ना यार. अरे मी कसं सांगू कसं बोलू त्यांना मी यार. ते सिनियर आहेत ना आपले. त्यांना ओरडू पण शकत नाही मी. एक काम कर. काय? त्यांना नाही ओरडू शकत. हा माझ्यावर ओरड. तुझ्यावर का. अरे खोटं ओरड ना. त्यांना असं वाटू दे तू मला ओरडतोय. पण सगळं त्यांना बोल. जे बोलशील ते मला बोल पण त्यांना टोचलं पाहिजे. अरे आता पण गौऱ्या. सगळ्यांसमोर यार. गौऱ्या आय थिंक दिस इज गुड आयडिया. इट विल वर्क. अगं पण रसिका आता मी सगळ्यांसमोर पृथ्वीला कशा का शिव्या घालू यार. तू घाल ना गौऱ्या. मला माहितीये ना त्या खोट्या असणार आहेत आणि तुझ्या शिव्या काय मनावर घ्यायच्या आहेत. म्हणजे काय नाही तू मला शिव्या घाल. नाही तू आता काहीतरी बोल. मला शिव्या घाल ना. त्यांना वाटलं पाहिजे मला ओरडतोय पण ओरड त्यांना. हा अच्छा मी ओरडे ना तुला. हा ओरड लक्षात ठेव. आता त्यांना सांगतो. हा सर ऐका ना. आपण हा सीन करतोय पण जरा वेगळ्या अँगलने शूट करतो चालेल. डोंट वरी मी जोरात सटल करतो. काय अरे मी अरे मला माहिती आहे रे काय आहे, नवीन आहेत ना पुरा त्याच्यामुळे थोडासा कन्फ्युजन होत आहे. बरोबर पण मी काय म्हणतो माहिती का तुम्ही ना त्याच्या टोनला टोन मॅच करा ना जरा. ते मी करीन. हा ते करा तुम्ही. सटल करूया. ओके एकदम सटल करा. ए नीट कर पृथ्वी नीट कर नीट. रेडी रेडी आपण चला ओके रेडी पोझिशन चलो. हा बरे रेडी चलो रोल कॅमेरा रोलिंग. ऍक्शन. डॅड माझं ठरलंय. आम्हाला लग्न करायचंय डॅड. डॅड आमचं म्हणणं एकदा ऐकून तर घ्या. खबरदार तुम्हाला या पृथ्वी तू का भागेलच करे. मी तुला आता का सांगितलं का मी दिवसभर एकच सीन करू. आपलं काय ठरलेलं सटल करायचं. सटल कळतं तुला. लावून नाही पाहिजे आपल्याला. सटल कळतंय तुला. हा तू कशाला करतो यार. लावून नको करू ना यार. आपली गरज आहे का ती. मी तुला फेकून दिला खाली पृथ्वी. माझं डोकं फिरू नको. एक मिनिट आपल्याला सटल करायचं आहे. सटल कळलं मला गौऱ्या. मी आता एकदम सटल करेन. लाऊड नाही करणार. हा कळतं ना. बस सर सॉरी सर. नाही आय एम रिअली सॉरी सर. सर तुम्ही समोर मी सटल करा पृथ्वी. सर बसा तुम्ही. तुम्ही पाणी पिया. मला पाणी दे जरा. पाणी इकडे. सर बोला ना सर. नाव काय तुझं. सर पृथ्वीक. अरे वसाड्या आई वडिलांनी एवढं कठीण नाव ठेवली नाही तसा वाघ ना. हा डायरेक्टर मगाचपासून तुझ्यावर चिडतोय. तुला अजिबात करत नाही. कधीपासून सांगतात सटल कर तर तू लाऊड करतोयस. एवढं पण अक्कल नाही तुला. सॉरी सर. काय सॉरी. कसं आहे अभिनय ना सहज करायचा असतो. हो सर सहज म्हणजे अभिनय ना गर्दीत घेतलेला पपी सारखा असतो. म्हणजे कधी कोणाची आपण पप्पी घेतली कोणाला कळलं नाही पाहिजे. काय जमत तुझं चुकतंय. हा म्हणजे तुला लाऊड पप्पी घेतो तुला लोक मारतील. काय जमत नीट कर. माझं अजिबात तू टेन्शन घेऊ नको. हा बिंदास कर. आणि जर नीट नाही केलंस ना तर लात मारी ना तुला सांगून ठेवतोय. नाही सर नाही काय करत नाही सर. मागासपासून ऐकून घेतो तो डायरेक्ट त्याच्या अजिबात अक्कल कशी नाही तुला वासाड्या. जरा समजून कर ना. हो करतो. लाऊड नाही सटल. बिंदास रिलॅक्स. पाणी बिनी पिया तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. अजिबात घाबरू. सर सगळं समजवलंय सांगितलंय. नीट करेल करूया. सटल. सर करतो. हा नीट कर. चल करतो. चला करू सर. ऑर्डर द्या सर. रोल कॅमेरा रोलिंग. ऍक्शन. डॅड आमचं ठरलंय. मला लग्न करायचंय ह्याच्याशी. डॅड आमचं म्हणणं एकदा ऐकून घ्या. खबरदार. अरे काय पृथ्वी मगापासून तो माणूस घसा फाडून सांगतोय अरे सटल कर मोठमोठ्यानं ओरडताय तुम्ही. मला नाही बोलत आहे तो तुम्हाला बोलतोय. तुम्हाला कळायला नको एवढं. सटल कर असं असतं. सटल असं लाऊड असतं. असं सटल असतं. सांग ना बाबा गौऱ्या. अरे सर आम्हाला सांगतात अभिनय करायला. आम्ही तिकडे ना फिल्म फेस्टिवल करून आलोय. कलाईवाले नाही आम्ही मोठमोठ्याने अभिनय करायला. आम्हाला कळतो सटल अभिनय लाऊड अभिनय. तुम्ही बघा कसा करायचा तो अभिनय. सांगतोय मगापासून एक माणूस ओरडून कळत नाही यांना बोलायला लावतात.
सर सॉरी सॉरी सर म्हणजे सॉरी म्हणजे कसं आहे लाऊड म्हणजे जोरात सर असं होतं आणि सटल म्हणजे एकदम नॉर्मल अशा पद्धतीने तुम्हाला सांगायचं होतं पण मी कसं बोलू सर तुम्ही सिनियर आहात ना मला भीती वाटत होती नाही कसं सांगू सरांनो सगळा इंग्लिशनी घात केला ना का नाही म्हणजे तुम्ही असं म्हटलं असं ना हलक्यात घेतं मी हलका केला असता म्हणजे जोरात मला ते कळलं नाही आहे आणि काय आहे मुलं कसं आहे म्हणजे आम्हाला कसं रंगभूमीवर काम करायची सवय आहे ना म्हणजे शेवटच्या लाईनीत ऐकायला गेला पाहिजे एवढं आम्हाला जोरात ओरडायची सवय आहे काय नाही त्याच्यामुळे झालं मला माहिती नाही ना म्हणजे असं लाऊड नाही आहे असं म्हणजे असं हे नाही आहे असं लाऊड नाही आहे हे मला अगोदर कळलं असताना मी केलं नसतं बाकी काही नाही नाही सर आता मी नाही सांगू शकलो आय एम सॉरी पण आता तुम्हाला समजलं ना सर कसं हा प्लॅटोनिक मोरे कसं म्हणजे करतो सटल बघत बसाल म्हणजे उगाच कोणीतरी म्हटलेलं नाही आहे काय वेन आय कम ऑन दी स्टेज यू ब्लडी ऑन द स्टेज म्हणजे हे वाक्य माझ्यासाठीच निर्माण झाले आहे काय नव्हतंच कुठं आजूबाजूला पण अच्छा आता आपण करूया मी आता नीट नो क्लिअर सगळं क्लिअर आहे सॉरी म्हणजे सॉरी सर सर नंतर फोटो काढू आपण नाही सॉरी मी ओरडलो नाही मी चुकलो ओके सर ऑर्डर द्या रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन डॅड माझं ठरलंय आम्हाला लग्न करायचंय डॅड आमचं म्हणणं एकदा ऐकून तर घ्या कट हो सर काय करताय सर ते तुम्ही म्हणालात ना तसं मी आता प्रयत्न केला कसं वाटलं सटल आपण सर ऐकायलाच नाही आलं काय नाही मी ह्याच्यापेक्षा अगदी चांगलं सटल करू शकतो ना तुम्ही फक्त ऑर्डर द्या सर एकदम जोरात सटल झाला परफॉर्मन्स खूप मजा आली बघूया हा सर असे काय म्हणतायत सई मस्त परफॉर्मन्स होता आम्ही खूप हसलो आणि कॉन्सेप्ट पण मला खूप आवडली मोरे आमच्या सेटवर पण या कधीतरी शूटिंगला मजा येईल प्रसाद वा छान मोरे ऑल सेड अँड डन 220 करोडचा मालक सगळ्या अँगलनी वाटतोयस तू खरंच वाटतोयस छान दिसतोय एखादं मोठं संत्र स्टेजवर फिरत राहत असं वाटतं आणि ज्या पद्धतीने एंट्री घेतलीच नव्हती ओ हो क्या बात आहे रसिका छान पृथ्वी मस्त गौऱ्या व्हेरी नाईस ओव्हरऑल खूप मजा आली थँक्यू गाईज मंडळी याच बरोबर आजचा भाग इथेच समाप्त होतोय भेटूया पुढच्या भागात तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा 4 वार कॉमेडीचा चौकार नमस्कार मंडळी उत्तम विनोद साकारण्याचं कर्तव्य पार पाडण्यासाठी आणि तुमच्याकडून हक्काचे हशे वसूल करण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा 4 वार कॉमेडीचा चौकार मंडळी एकांतात भेटलेल्या विनोदवीरांना हटकाला आलेत काही कार्यकर्ते बघूया त्यांचं हे कार्य संपन्न होत आहे का अगं हो थांब अगं पडेन ना बाई थांब ना जरा अगं काय किती छान वाटतंय ना इथे येऊन हो खरंच खूप छान वाटतंय शिवा एवढं टेन्शन फ्री झालोय ना मी आज काय तू विचारूच नकोस भाई शिवा आज आपलं लोन सँक्शन झालंय आता फक्त अप्रूव्ह होऊ दे डायरेक्ट घर बुक करतो आणि तुझ्या बाबांकडे तुझा हात मागायला येतो आपण हे बोलायला एवढ्या लांब आलोय का अगं लोनचे हप्तेच केवढे असतात ना तेवढं बोलायला नको का काय करायचं कसं करायचं हो की नाही मग कशाला फालतू गोष्टी बोलतोय शिवा लग्न काय खायची गोष्ट वाटली तुला अरे बाबा प्लॅनिंग असतं स्ट्रॅटेजीज असतात मंडप हॉल रिस्पॉन्सिबिलिटी केवढं आहे काय काय ए बाबू तो दगड एकटाच मागे वाट बघतोय
दगडाचं काय, तो तिकडेच असतो, त्याचं काय कौतुक? त्याला सांगते तुला अगं काय सांगते. करतेस काय? अगं शिवा तू पण ना तिकडे अरे थांबा ना, आम्ही काय करत नव्हतो. अरे पण आम्ही काही करत नव्हतो. चाल तिकडे इकडे तू महिना, इकडे तू. अरे दो हंसोका जोडा, इकडे दोन्ही. आम्ही काहीच करत नव्हतो. नाही काही करत तू इकडे इकडे गुटरगू ऐसा बेटा कबूतरा का जोडा. काय करत होते रे? अहो काहीच करत नव्हतो आम्ही बसलो होतो फक्त, काही नाही होतो करत आम्ही, आई शपथ. हो ना. आणि मग दगडाच्या मागे कशाला गेले? दगडाच्या वरे बसायचं ना. अहो नाही तसं काही नाहीये, ऐका माझं प्लीज. आमचं काही लफडं बिफडं असं नाहीये, आमचं खरंच प्रेम आहे एकमेकांवर. आमचं पवित्र प्रेम आहे. अहो सर असं काय करताय? अरे मग पवित्र प्रेम तर दगडाच्या मागे काय गेले? अरे हा ना, हा चांगल्या संस्कृत लोकांचा एरिया आहे, संस्कृतीचं रक्षण करणं आमचं काम आहे. अरे तुम्ही इथे येऊन असे हे गुटरगू करायची जागा आहे? नाही ऐका, नाही रे, हे चुकीचं आहे ना. अहो आम्ही सभ्य लोक राहता यार इकडे. अरे आम्ही पण सभ्यच लोक आहोत, आम्ही सभ्यच लोकांची. पकडले गेल्यावर सगळे असंच म्हणतात आम्ही सभ्य आहे. प्लीज 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 घरी सांगू नका. अहो आम्हीच 3-4 दिवसांनी सांगणार आहोत घरी. प्लीज त्यांना काहीतरी सरप्राईज पण राहिलं पाहिजे की नाही. प्लीज प्लीज. त्यांना सभ्य घरातले पोर आहे तुम्ही. 3-4 दिवसांना समजणार आहे? आई शपथ मग आज समजू द्या ना. तुमचं लग्नच लावतो मी इकडे. लग्नाचा फोटो उद्या पेपरामध्ये आला की त्यांना समजूच जाईल. लग्न बिग्न कशाला? हार काढ, बाशिंग भान. नका ऐका ना माझं, ऐका ना. आमचं खरंच प्रेम आहे, आई शपथ प्रेम आहे आमचं एकमेकांवर. मग लग्न करा. बाई मी आता लाईव्ह जातो, आपण यांचं लग्न लाईव्ह दाखवू. अरे थांबा. अरे भाई बाबा थांब ना, करतो आम्ही तुमच्या मनासारखं करतो, काही प्रॉब्लेम नाहीये. शिवा आपलं प्रेम आहे ना, करूया लग्न. असं जोर जबरदस्ती करू नका, करतोय आम्ही लग्न. लाव काय बाशिंग काय लावायचं ते लाव. पाहिजे बरं, अर्ध्यातून सटकून नको जाजो, गल्ली धरून मारीन तुले मी. का जाईन सटकून मी? का जाऊन सटकून? मी नाही पळणार आहे, सांगितलं ना तुम्हाला, मी नाही पळणार. हा पण मी पळणार आहे. मला नाही लग्न करायचं याच्याशी. आई शपथ मला नाही लग्न करायचं काका याच्याशी. नाही शिवा ऐक तिला, ती घाबरली आहे. तिला म्हणजे लग्न नाही करायचंय, म्हणजे इथे लग्न करायचं नाहीये. आमच्या पद्धतीने आम्ही लग्न करू ना नंतर. अरे पहिले तुम्ही आमच्या पद्धतीनं लग्न करा, मग तुमच्या घरी जाऊन अनेक पद्धतीनं करायचं करत बसा. नाही काका, मला कोणत्याच पद्धतीने लग्न नाही करायचंय. जिथे आई बाबा सांगतील तिथेच लग्न करायचंय मला. काय? हो, मी याच्याबरोबर टाइमपास करत होते काका. आई शपथ मी याच्याबरोबर टाइमपास करत होते. टाइमपास म्हणजे? अरे यार तू आय लव्ह यू बोलतेस ना रोज मला. ए बाबू, तुला आठवतंय तू फोनवर खूप बोलायचास माझ्याशी? मला सगळं आठवतंय. सारखं मला सांगायचं की काहीतरी बोल ना शिवा काहीतरी. मला काहीच नाही सुचायचं. मग मी डायलॉग इम्प्रोवाइज करायचे. हो, आणि मग सोप्पं काय बोलणार म्हणून मी आय लव्ह यू बोलायचे. सोपं म्हणून तू आय लव्ह यू बोलायचीस? आय लव्ह यू. अगं माझ्यासारख्या मुलांना 3.5 वर्ष लागतात आय लव्ह यू बोलायला. तू 3.5 वर्ष? मी तर रोज सगळ्यांना आय लव्ह यू बोलत सुटते. आणि ते हार्ट आहेत ना, हार्ट सोशल मीडियावर असे उधळत असते मी, उधळत. तू वेडी आहेस का यार तू? शिवा तुझ्या या इम्प्रोव्हायझेशन मुळे मी शिक्षण सोडून नोकरीला लागलो, तिकडे लोन काढलंय घराचं मी. आणि तू यार प्रेम नाही म्हणतेस माझ्यावर शिवा? ए बाबू, ए सोन्या, ए माझं प्रेम आहे तुझ्यावर. माझं खरंच प्रेम आहे तुझ्यावर, पण ते लग्नावाला नाहीये, ते फिरायवाला आहे. आई शपथ दादा, माझं याच्याबरोबर लग्नावाला प्रेम नाहीये, ते फिरण्यावाला प्रेम आहे. शिवा काय बोलतेस यार? शिवा प्लीज प्लीज यार असं बोलू नकोस यार. शिवा मी खूप स्वप्न बघितली आहेत यार तुझ्या बरोबर. आपलं घर असेल, आपण 2-2 छोटी मुलं असतील, ती धावत माझ्याकडे येतील, मी त्यांना असं टॉवेल मध्ये गुंडाळेन. प्लीज यार शिवा. मी सांगितलं तुला स्वप्न बघायला? मी बोलले तुला कधी स्वप्न बघायला? तुमच्या ना सगळ्या मुलांचा हाच प्रॉब्लेम आहे. 2 दिवस दगडामागे यायला तयार काय झाले तर तू माझ्या गळ्यातच पडतोय. गळ्यात पडू नको, मी तुला आधीच सांगते. मी गळ्यात पडतोय तुझ्या? तू गळ्यात पडतोय. मी गळ्यात पडतोय तुझ्या? अरे हो दादा, रडू
प्रॉब्लेम नाही काका तो काय बोल हो भाऊ हे मला काय सवयीचं प्रकरण दिसत नाही हे डेंजर वाला प्रकरण दिसतंय भाऊ. अरे सगळे फाशी उलटे पडले ना. हे काय करायचं आता आपण? एक काम कर, हा मजनू आपल्या गळ्यात पडायच्या पहिले आपण इकडून सटकू. चल नाही तिला समजवा ना भाऊ, प्लीज समजवा. काय समजू काही संबंध मला तुम्ही लग्न लावून देता ना, तिला समजवा ना प्लीज प्लीज. तू तुझं तोंड बनतो, मी प्रयत्न करतो. ताई तुझं प्रेम आहे ना याच्यावर? नाही. मग कायला फिरवला गेलंय, काय गंडवला विचारायला? अरे इटली फिरली प्रेमात पडला तो त्या. अहो दादा तुम्हाला कळत नाहीये का, माझं त्याच्यावर लग्नावाला प्रेम नाहीये, फिरण्यावाला प्रेम आहे. म्हणजे काय राहतं हे? मला सांगा तुमचं लग्न झालंय? हो. जिच्यावर प्रेम होतं तिच्याशी झालंय? नाही. मग तेच सांगते दादा, तुमचं जिच्याशी लग्न झालंय ना तिच्यावर लग्नावाला प्रेम होतं, आणि जिच्यावर प्रेम होतं ना ते फिरण्यावाला प्रेम होतं. एवढं व्हेरिएशन असतं? अरे आमच्या टायमाला टाइमाला आम्ही करून मोके होऊन गेले, आम्हाला काहीच माहिती नाही एवढं. त्या टाइम मध्ये घेऊन चला. अरे मी पुढे अरे मी सोन्या तू रडू नको ना. ओ मावशी आता मी सांभाळतोय ना त्याला. तू रडलास तर मला त्रास होतो. तू रडला तर त्रास होतो म्हणजे तू करतेस त्याचा मला त्रास. तू रडू नको. भाऊ अरे हो काका, अरे भाऊ, अरे तू उभा राह, तू उभा राह. ताई त्याच्या चेहऱ्यावर पाय. चेहऱ्याकडे पाय. हा अरे त्याच्या चेहऱ्यावरून पाय, तुझ्यासाठी प्रेम असा झलकतंय. अरे अश्रूनी येते, धरण फुटेल वाटतंय. शपथ सांगतो, तुम्ही दोन्ही एकमेकांवर प्रेम करताना लगन कर माय त्याच्याशी मला जाऊ दे. तुम्हाला कळत नाहीये काय? माझं त्याच्यावर लग्नवालं प्रेम नाहीये, माझं फिरण्यावालं प्रेम आहे. म्हणजेच काय दादा? लग्न आणि प्रेम या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, लक्षात घ्या. ज्याच्यावर प्रेम असतं त्याच्याशी लग्न झालं पाहिजे असं काही नसतं, आणि ज्याच्याशी लग्न होतं त्याच्यावर प्रेम असलं पाहिजे असंही काही नसतं. दादा जिथे लग्न होतं ना तिथे सेटलमेंट होते, आणि जिथे प्रेम असतं ना तिथे इमोशनल इन्व्हॉल्वमेंट असते, आणि जिथे इन्व्हॉल्वमेंट असते तिथे सेटलमेंट नसते, आणि जिथे सेटलमेंट असते तिथे इन्व्हॉल्वमेंट नसते. त्याच्यामुळे ज्याच्यावर प्रेम असतं त्याच्याबरोबर लग्न झालं पाहिजे असं काही नसतं, आणि लग्न झाल्यावर प्रेम होणारच आहे बाबू. नाही पण लग्न करवा का नाही करवा? करवा लग्न करवा. करवा बाबू पण कोणाशी करवा? ज्याच्याकडे खूप पैसा आहे, ज्याच्याकडे गाडी आहे, बंगला आहे, त्याच्याशी करवा ना. जो बावळट आहे, अतिउत्साही आहे, त्याच्याशी नाही करवा. शिवा बाबा, आमच्यासारख्या मुलांनी काय करवा? तुम्हाला फक्त फिरवा. अरे रडू नको म्हणजे काय बोलते? अरे नाही मी जीवा पण प्रेम. अरे हाव ताई, हे सोबत नाही तुम्हाला. प्रेम कोणाबरोबर, फिरणं कोणाबरोबर आणि लग्न कोणाबरोबर, हे सोबत लाज वाटेल पाहिजे तुम्हाला. लाज तर तुम्हाला वाटली पाहिजे. मी काय केलं? सर कशाला आला तिकडे दगडा मागे? काय यार गरज काय होती? गलती झाली म्हणजे नसता आला तर कदाचित तिला वाटलं असतं ना पुढे जाऊन माझ्याशी लग्न करावं. बरोबर बोलतोय बाबू. हे आले नसते ना तर कदाचित मला असं वाटलं असतं लग्न करावं, पण ह्यांनी गोंधळ केलाय. करूया ना लग्न. वाटव ना आता, वाटव ना प्लीज, वाटव ना. तुला पण कसं कळत नाही बाबू, माझं तुझ्यावर लग्नावालं प्रेम नाहीये, फिरण्यावालं प्रेम आहे यार. अरे कुठलं प्रेम आहे अरे शिवाली? यार इथे कोणी मेच्युअरच नाहीये. माझ्या जनरेशनचं प्रेम मला मिळणार आहे की नाही मिळणार मला नाही माहिती. मी जाते. जनरेशन वालं प्रेम मला जाऊ द्या, मी काही नाही करलं. तुम्ही नाही जायचं. अरे तुम्ही नाही जायचं. मी तुम्हाला संस्कृतीची चाड आहे ना. नाही आता मला लग्नासाठी मुलगी मिळवून द्या. अबे मी का पोरी फिरवतो का? कशाला येतं तिकडे? कशाला येतं झेंडा घेऊन दगडा मागे? ते पोरं जे असतात मागे ते त्यांचं बघतील ना. तुम्हाला काय करायचं?
मला मुलगी नाही मिळाली तर मी गळफास लावून घेईन. मग मला मुलगी मिळवून द्या, लग्नासाठी मुलगी मिळवून द्या. पोरी नाही. तुमची मुलगी आहे? अरे झाली नाही अजून. मग तुमची बहीण आहे का? अरे लग्न कधीच झालं. मग तुमची बायको आहे? अबे माझी स्वतःची आहे ना ते. मग ती लग्नवाली बायको आहे की फिरवण्यावाली बायको आहे? लग्नवाली लग्नवाली बायको आहे. अबे तू मर. तुझ्या आयुष्यात लग्न काय काहीच होणार नाही. एक गाडी सांभाळताना आली, हा पोरगी काय सांभाळणार आहे? मर, तू मराच्या लायकीचा आहे. तिकडं ना झाडाखाली एक कपल बसले, त्याचं लग्न लावू आपण. भाऊ चला. अरे येडा झाला का तू? आता हे संस्कृती रक्षणाचे धंदे बंद केले मी ना. अरे का म्हणजे काय, आताच्या जनरेशनचं लव अलगच राहतं भाऊ. म्हणजे फिरवायचं लव अलग आणि मॅरेजचं लव अलग. अरे येडा झाला का? लव मध्ये बी प्रॉब्लेम झाले आता. अरे काही संघटना नाही. आता तू अध्यक्ष, ऐवजी भाऊ, हा छोटा भाऊ, त्याचा कोणी असेल तर तो बी काढ आणि त्याला सांभाळ. अरे गैरा सायकी काय बे तो. तू बी जाय. अरे काय चाललंय यार माझ्या आयुष्यात? खऱ्या आयुष्यात पण मुलगी नाही, स्किट मध्ये पण मुलगी नाही. जबरदस्त ट्विस्ट, जबरदस्त परफॉर्मन्स, खूप मजा आली. सई, तुला कसा वाटला हा ट्विस्ट? सुसाट परफॉर्मन्स होता. शिवाली, तुझं कॅरेक्टर खूप सुंदर लिहिलं होतं आणि त्याला तू खूप सुंदर न्याय दिलास. अशा विचारसरणीची मुलगी मी पहिल्यांदाच पाहिली, एवढी क्लॅरिटी असलेली. आणि नेहमीप्रमाणे तुझी एनर्जी मॅड आहेच आणि ती परफॉर्मन्समध्ये उतरतेच. पण आज एनर्जीच्या पेक्षा तुझा ॲटिट्यूड जास्त मॅड होता, तो जास्त भावला मला आणि मस्त परफॉर्म केलंस. हेमंत, फार भारी मजा आली आज. तुम्ही ज्या प्रकारे घाबरत होतात, तुम्हाला असं बघून सवय नाही आहे त्यामुळे थोडी मजा आली. राऊत, तुझं कॅरेक्टर तू फारच छान वठवलंस आणि म्हणजे माझ्यासाठी तू असा शो स्टीलर आहेस. राऊत फारच भारी, खूप मजा आली. राऊत, हे शेवटचं वाक्य त्याचं जे होतं, अरे ह्याला एक गाडी नाही सांभाळता आली तर हा बाईक काय सांभाळणार, त्याच्या मागचं काय मला जरा जाणून घ्यायचंय. माझी बाईक बिल्डिंग खालून चोरीला गेली. सो या. तुझ्या स्वतःच्या बिल्डिंग खालून? हा. चोरीला गेली? हा, दसऱ्याला. मुहूर्त निवडला मी. हारबीर बनवला की आता हार घालू बाईकला. मी खाली गेलो, बाईक नव्हती, मी स्वतःला हार घातला आणि पोलीस स्टेशनला. चोरीला गेली रीतसर? चोरीला गेली रीतसर. हे झालंय, कंप्लेंट वगैरे पण झालेली आहे. पोलीस म्हणालेत की सापडे. गवऱ्यानी आणि पेढे वाटले, माझी बाईक चोरीला गेली. लाज नाही वाटत? पुढच्या 40 किटमध्ये मार खायचा आता, लक्षात ठेव. तुझ्या आयुष्यात लवकर बाईक आणि मुलगी दोन्ही याव्यात अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. वा वा, क्या बात. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू. मंडळी, पोलीस स्टेशन मधल्या वृक्ष वातावरणाला अचानक रोमॅन्टिक करण्यासाठी तुमच्या समोर येत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, रावडी अँड कूल रोहित माने आणि विनोदाचा कडीपत्ता विराज जगताप. हॅलो, हां जैन सर. हां सर, पोलीस स्टेशनलाच आहे का सर? नाही म्हणजे तुम्ही काय येताय, मी येतो ना तुमच्या ऑफिसला भेटायला ना. नाही सर तसं. हां ठीक आहे सर. जैन सर. अहो जगताप. हां. अहो कमिशनर सर येत आहेत ते पोलीस स्टेशनला. का अचानक? हा काय प्रश्न आहे जगताप? का अचानक हा काय प्रश्न आहे? अहो ते कमिशनर आहेत, हे पोलीस स्टेशन आहेत, ते कधी येऊ शकतात. ते काय फ्लेमिंगो पक्षी आहे? अरे अचानक का आले असं आहे ते? आणि मुळात गेल्या आठवड्यात जी मच्छी मार्केटमध्ये दंगल झाली बघा. हो का?
हो का? म्हणजे जगताप आपण गेलो होतो तिकडे चौकशीला. हा आपण नानकटाई खाल्ली होती. नानकटाई आठवते, आपण तिथे चौकशीला गेलो ते नाही आठवत आहे. अहो ती चौकशी होतच नाहीये. कोण सूत्रधार आहेत काय आहेत ते कोणीच सापडत नाहीयेत. फायर करायला कमिशनर इथे येत आहेत. सगळं डोक्याला ताप झालाय. डोक्याला ताप झालाय. एक मिनिट, हा कोण आहे? याला का मारतो? याला का आणलं इथे? काय नाही सर, आपल्याला फ्रस्ट्रेशन काढायला कोणीतरी लागतं ना, म्हणून त्याला इथे आणलंय. मला कशाला मारताय साहेब? मी काय केले हो? सांग ना. मी काहीच नाही केलंय. मला कशाला मारताय? तू पण का मार खातोय उगा? साहेब बासुंदी खाल्ल्यापेक्षा मार खाल्लेला बरा. आत्ताच्या तपास टेन्शन आलंय. अहो त्या दंगली मागे कोण आहेत ना, त्या माणसांना लवकरात लवकर पकडलं पाहिजे. फ्रस्ट्रेशन. अरे थांबा. हे थांब. ओ बाई काय? कोण आहात तुम्ही? हे काय कोण आहात तुम्ही? का मारताला? कोण आहात? मिनी कोण? दुपारी खातं मटण ना रात्री खातं मावरा. दुपारी खातं मटण ना रात्री खातं मावरा. हा सावत्या मी सुरकी ना, तुम्ही इन्स्पेक्टर खांडेकारा. सटकन मारीन. खांडेकारा? हे काय खांडेकारा? या मावऱ्याला खांडेकर असं यमक झुलत नव्हतं ना, म्हणून मी थोडी क्रिएटिव्हिटी लावली. काढण्या थोडस साहेब, मी या सावत्याची मिनी कंप्लेंट करायला आलंय. एक मिनिट. सावत्या? हा सावत्या. इकडे मारून हात काढ. तुला गेल्या वर्षी पकडलं होतं ना मी? लोकांच्या घराच्या बाहेरचे बल्ब चोरतो, ते लोकांची पाकिट मारतो. तूच ना सावत्या? याला का आणलं इथे? साहेब हा मला जाम त्रास देतो. म्हणजे नक्की काय करतो? साहेब यो आहे ना, यो मला तुमच्यावरून चिरवतो. अरे माझ्यावर माझ्यावरून चिडवतो म्हणजे? म्हणजे तो सारखं बोलतो इन्स्पेक्टर खांडेकरचे लवर, इन्स्पेक्टर खांडेकरचे लवर असं चिरवतो म्हणा. हे का? एक मिनिट. ही कुठली कंप्लेंट आहे? इकडे काय बोलते? काय इकडे काय बोलते? ओ साहेब आपण काय खोटं नाही बोलत काय? हिला तुम्ही जाम आवडता माहितीये साहेब. हिचा ना दिल आलाय तुमच्यावर. लय येड्यासारखी प्रेमात पडले तुमच्या साहेब. कॉंग्रॅच्युलेशन साहेब. काय रावस आयटम पाठवला तुम्ही. काय करू मी जगताप? जरा शांत बसा ना. एक मिनिट. ओ बाई हे काय? हा काय बोलतोय? हे काय चाललंय? साहेब तुम्हाला खोटं वाटतंय? खोटं वाटतंय तुम्हाला? एकदा नाव घ्या तुमचं. नको 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 नाही घेऊ दे साहेब. घ्या एकदा नाव घेऊन. माझं नाव घेऊन काय होणार? घ्या ना एकदा तुम्ही. नको. प्रसाद खांडेकर. बघितलं साहेब? नाही 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 बघितलं? तुमचं नुसतं नाव घेतलं तरी अशीच लाजते. नको ना सावत्या. इन्स्पेक्टर प्रसाद खांडेकर. आपोआप होत सर. मी काय करत नाही सर. इन्स्पेक्टर प्रसाद खांडेकर. काय हो बाई? काय वेळ लागला का तुम्हाला? काय करताय तुम्ही? सर माझं आहे तुमच्यावर प्रेम. मला लागलंय तुमचं वेळ, पण मला कळत नाही मी काय करू. पण या सावत्याला एक अक्कल नाही. कशाला माझ्या प्रेमाची बदनामी करतो? जगजाहीर करतोय माझं प्रेम. बदनामी म्हणजे? अहो या सावत्यानं काय केलंय माहितीये? माझ्या घराच्या बाहेर भिंतीवर ना असा मोठा दिल काढलाय ना, त्याच्यामध्ये आपल्या दोघांची नावं लिहून ठेवली आहेत. सुरकी लव इन्स्पेक्टर खांडेकर. माझी बदनामी करतो. माझी पण बदनामी करतो. नाही साहेब मी बदनामी नाही करत. काय जे खरं आहे त्याच लिहितो मी. म्हणजे? म्हणजे साहेब आता ही जरी कंप्लेंट करायला इथं आली असली ना, तरी हिला सुद्धा हे सगळं आवडतं. लाजू नका तुम्ही. नाही ते आवडतं हिला हे सगळं. विचारा तुमच्या नावाने उपवास करते. उपवास?
अहो तुमच्या घरच्यांपासून तुमच्या बर्थडे पर्यंत सगळं माहिती आहे हिला. साहेबांचा बर्थडे 5 मेला संध्याकाळी 4:35चा जन्म झालाय माझ्या सिंगमचा. अरे जगताप हे काय चाललंय इथे? अहो कमिशनर साहेब कधी येतील? हे कसली केस सॉल्व्ह करतोय बोलतो. निघा आत्ताच्या आत्ता निघा. साहेब पण तुम्हाला पटलंय ना? अहो तुमचा बर्थडे 5 तारखेला असतो म्हणून प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला ही देवलात भांडारा ठेवते. अहो लाजू नका हो, तुम्ही लाजू नका. साहेब शनिवार म्हणू नका, सोमवार म्हणू नका, गुरुवार म्हणू नका, 3 दिवस उपवास करते. मी देवाला प्रार्थना करते खांडेकर सोबत माझा लग्न होऊ दे. अहो एवढाच नाही, तुमच्या आईंना फुकटचा मावरा देते. आता फुकटची नाही देणार तर मग त्यांच्याकडनं काय पैसे घेणार मी नी? पैसे आपल्याच घरातले जाणार. कुठलं आपलं घर? आपले डोकं ठिकाण वेळ लागला का तुम्हाला बाई? मला वेळ लागलाय, मला यार लागलंय तुमचं. मी पागल झालोय तुमच्या पेरमामंदी. गेल्या वर्षी पहिल्यांदा जेव्हा तुम्ही आमच्या मार्केट मध्ये आलता ना, तेव्हापासून माझा जीव बसलाय तुमच्यावर. तुम्ही सावत्याला मच्छी मार्केट मध्ये पकडायला आला होतात, असं गोल गोल पलत होतात त्याच्या मांग. तेव्हा पलताना तुमचं ते गदा गदा हलणार, काय ते रुप्र, काय ते रुप्र. असं पलताना एकमेकांवर अशा बदा बदा घासत जाणाऱ्या आपण मानाच्या चामकिलीवरून टुपुक टुपुक पडणारा तो घाम. आणि काय काय सांगू साहेब, तुम्ही जेव्हा पलायचात ना तेव्हा तुमची हलू खाली येणारी ती तुम्ही जेव्हा पलत होतात ना तेव्हा आजी खाली येणारी आणि मग एखाद्या गोर बालासारखं तुम्ही ती आजी करून परत साहेब यगलंच रूप आहे हो तुमचं साहेब. साहेब साहेब तुम्ही जेव्हा असं पलत होतात ना तेव्हा एका म्हावऱ्यावरनं तुमचा पाय सटकला ना, तुम्ही एका चिखलात पडलात. काय दिसत होतं ते रूप? चिखलात जणू एखादा मदमस्त सील मासाच पसरला. साहेब तुम्हाला ना त्या चिखलात उठताच परत धबाक करून पाडायचा तुम्ही. तुम्हाला उठताच येत नव्हतं तेव्हा मिनी माझ्या हाताने तुम्हाला असा हात धरला आणि उठावलं असं. त्यावेळी तुमचा झालेला तो पहिला स्पर्श बघू, हात बघू, हे ते इतुकली पितुकली बॉट. काहीतरी वेगळंच रूप आहे हो साहेब तुमचं. हो साहेब, अहो एवढा सगळं केलं ना आता हिने, मला रोज करून दाखवत असते, हेच ऐकवते. खांडेकराच्या पालताना माझ्या स्वप्नात येतात, खांडेकराच्या पालताना माझ्या स्वप्नात येतात. काय करायचं हिचं? अहो एकदा काय केला माहितीये काय? चपाती चौकांनी कसं पीठ मलत असताना त्या कणकीच्या गोल्याकडे अशी हरकून बघत होती. कारण माना त्या पिठाच्या गोल्यामध्ये खांडेकरांचं पाठ दिसत. काय उपमा लय मऊ पाठ. मग मी त्या पिठाच्या गोल्यामध्ये असं बॉट घालून त्याला बॉम्बी काढत. त्याच्यात
कापत, मग त्याचा गोला बनवत, मग त्याच्या चपात्या लाटून खात. वहिनीच्या हातच्या चपात्या एकदा खाल्ल्या पाहिजे. काय करू मी तुमचं? वहिनी का वहिनी वहिनी येते. सॉरी सर, एकतर्फी वहिनी. जरा शांत बसा तुम्ही. आत्ताच्या आता निघायचं, बस झाली फालतू. अरे कमिशनर सर येत आहेत, हे कुठलं प्रेम प्रकरण चाललंय बोलतील. आत्ताच्या आता निघा तुमच्या. जातो मी नाही इकडनं जातो, पण एकदा ते त्या दिवशी तुम्ही असं दुरू पालायला वाटत ना, ते मला परत एकदा पलून दाखवा ना. पडलात का बाई तुम्ही? पाला ना साहेब, असं काय करताय? तुम्ही नाही ना पालाले, तर ही मला पोटाला उशी लावून असं धुरू पारायला लावते. तुमच्यासारखं काय असं फाजा पालायला येणार आहे काय? त्यापेक्षा तुम्हीच पळा. ऐका, तुम्हाला माहिती नाही इथे काय प्रेशर आहे. कमिशनर साहेब इथे येत आहेत. तुमच्या मच्छी मार्केटमध्ये गेल्या आठवड्यात दंगल झाली ना, त्याची चौकशी. हा काय म्हणजे चौकशी चालू आहे त्याची. त्याच्या मागे कोण आहेत, कोण सूत्रधार आहेत, ते कोणी सापडले नाही आहेत. सगळं अंगाशाले माझी नोकरी जायची वेळ आली आहे. तुमचं काय चाललंय इथे? निघा. साहेब काय? ती दंगल मीच घडवून आणली होती. अरे म्हणजे त्याचं काय झालं साहेब, तुम्ही ते 1-2 आठवडे दिसले नाही ना मधी, तर ही फार पागल झाली. हिची अवस्था म्हणजे अशी जाल्यातनं बाहेर काढलेल्या माशासारखी झाली होती, माहिती नुसती तडफड. साहेब तुम्ही दिसत नव्हते. ही मला बोलली, सावत्या अरे साहेब ते असे धुरू पारताना दिसलेच नाही किती दिवस. अरे ते मार्केटमध्ये येतील असं काहीतरी कर. म्हणून मग मी मार्केट मधला एक दुकान तोडला आणि दंगल घडवून आणली. हे बघा, या सगळ्या मांग ना माझं तुमच्यावरचं. तुम्हाला कळतंय साहेब, आमच्याकडनं चौकशी होत नाही म्हणून त्याचा तपास आता CID कडे दिलाय. शिवाजी साटमशी मी त्या दंगली मागची काय कारण आहे त्यासाठी चौकशी समिती नेमली आहे. आता कारण काय कळेल? साहेब खांडेकर, इन्स्पेक्टर खांडेकरला फक्त बघण्यासाठी दंगल घड तुझ्या. किती छान, तुमच्या प्रेमात भाग पाडणारा परफॉर्मन्स. मस्त मस्त, खूपच भारी. प्रसाद नमा, आय कांट कंट्रोल माय सेल्फ. हा, क्या बात आहे. नमा, थुलथुलणारं पोट, एकमेकांवर घासणाऱ्या मांड्या, खाली घसरणारी पॅन्ट, चामखिळीवरून घसरणारा घामाचा ओघळ, यातलं काहीच प्रेम करण्यासारखं नाहीये. पण ते जेव्हा तुझ्या तोंडून येतं ना, असं वाटतं माझंही प्रेम बसेल या माणसावर. आज तो जो मधला पॅच होता एक त्याच्या सगळ्या वर्णनाचा, तो जितका शक्य तितका यांनी घाण लिहिला होता आणि जितका शक्य तितका तू रोमॅन्टिक केलास. अफलातून. म्हणजे तू हास्य जत्रेच्या मंचाला लाभलेली देणगी आहेस ना. वंडरफुल वंडरफुल. सावत्या, विराज, मस्त. पशा, आय लव्ह यू. आमिर, क्या बात आहे. वंडरफुल, माइंड ब्लोईंग, लवली. मंडळी, विषारी नाग आणि बायकोचा राग हे दोन्हीही आपला काय परिणाम दाखवतील याचा काय भरोसा नाही. आणि हेच कटू सत्य सांगायला तुमच्या समोर येत आहेत दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर आणि विक्रोळीचा रिॲक्शन किंग पृथ्वीक प्रताप. वा,
वा, पहिल्या पेगला बॉटम्स अप वगैरे नको रे. अरे काय भाऊजी, काय बॉटमचा वगैरे नको. तुम्ही हे जे काय काही ओकेजन नसताना उगाचची पार्टी दिली आहे ना, वाव. उगाच पार्टी नाही दिलीये. 4 वर्ष घासलीये तेव्हा कुठे जाऊन हे प्रमोशन मिळालंय मला. प्रमोशन मिळालं तुम्हाला? मग अरे पेग संपवल्यानंतर सांगताय तुम्ही? काय यार भाऊजी, असं कसं मिळालं प्रमोशन? उठ. काय झालं काय? माझ्याच पैशांची पितो आणि माझ्याच कष्टांवर संशय घेतो. अरे मजाक कर रहा हूं भाऊजी, पिक्चर नाही देखते आप. भाऊजी आता प्रमोशन झालंय ना, तरी फालतू काहीतरी वेपर आता काय सांगू नका मला. घरी बसलोय तर जरा ताईला सांगा ना थोडा चणा मसाला करायला, जरा मिरची कांदा. नाही रे, नाही का बस. तिने प्यायला परमिशन दिली आहे तेवढी बास आहे. नको उगाच तिला सांगेन ती चिडेल. नको, ऑलरेडी तिने सांगितलंय जे आहे ते प्यायचं, मिळेल ते खायचं, झोपायचं. नको. काय फालतूगिरी आहे भाऊजी. तुम्हाला सांगू काय, राग मानून घेऊ नका तुम्ही. बोल बस. तुमच्यापेक्षा जास्त किंमत पायपुसणीला आहे घरात. व्हेरी फ्रँक, टू बी व्हेरी फ्रँक. अरे तुम्हाला ना, तुम्ही कुठे घाबरत आहे यार ताईला? म्हणजे मला प्यायला बसायचं आहे, मला खायला हे नाही बोलवत तुमच्याकडनं यार. काय भाऊजी यार, तुम्ही ना म्हणजे सी बाबा सी. काय मी नाही घाबरत तिला. तुम्ही घाबरत नाही? अरे तुम्ही तिला माऊ माऊ म्हणत असाल, पण ताटा घालचं मांजर तुम्ही आहात. अरे मला माहितीये तुम्ही स्वभावाने अशी शेडी आहात. आय नो वरीज. अरे घरात आपण वाघ असलं पाहिजे की नाही? मी वाघच आहे घरात. कसले वाघ आहात तुम्ही? धाक आहे माझा घरात. कसला धाक आहे तुमचा? काहीतरी आपलं, तुम्हाला काही सेच नाही घरात. रेडिओ जास्त ऐकू येतो तुमच्या आवाजापेक्षा. उठा, एक काम करा, पेग भरा तुम्ही. अरे पेग भरा तुम्ही. मी तुम्हाला सांगतो काय करायचं. घ्या, मारा. कच्चा मारा आणि उठा. कच्चा मारा, लवकर कच्चा मारा ना कच्चा यार. हा 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 हा. उठा 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 उठा. छाती पुढे काढा आणि ताईला म्हणा मला चना मसाला पाहिजे. बोलू असं? बोला असं. रसिका, बाहेर. रसिका काय कशाला आरडाओरडा लावलाय? आपल्याच किचन मध्ये होते, बाजूच्यांच्या घरात नव्हते मी. काय? काहीच नाही माऊ. माऊ तू दूध जेवली तू जेवली नसशील तर जेवून घ्या माऊ. आम्हाला थोडा वेळ लागेल. तुम्हाला सांगितलं होतं ना आवरा लवकर. हे अजून चालणार आहे तुमचं? जे आवरा आत्ताच आत्ता आवरा. वाजले किती? तुम्हाला प्यायला परमिशन दिली ना, तिथेच चुकलंय माझं. माऊस मी संपवलं वावरू. काय माऊ यार, काय हे यार, तुम्ही असे आहात ना यार. जर छाती पुढे काढा. आहे मी असा. हे बटन उघडा आधी. हे बटन उघडा. हा हे असं नाही, कॉलर वर आणि हा आता करा. आता छाती पुढे काढा. अरे ती छाती पुढे काढा. जरा असं करा आणि बोला. चला डायरेक्ट बोला, चना मसाला पाहिजे आत्ताच्या आता. बोला. आता कन्फर्म मिळली. रसिका बाहेर. रसिका बाहेर ये. काय हवंय आता? हा काय काय आरडाओरडा चाललाय? कोणाला शटअप? तुला शटअप. मी घरातला करता पुरुष आहे. मग काय? मी गेली 4 वर्ष न दांडी मारतो, ऑफिसला जातो, म्हणून मला प्रमोशन मिळालेलं आहे. मी पिणार. 4 वर्षांनी एक प्रमोशन मिळालंय, ते पण काय साधा असिस्टंट अकाउंटंट ते सिनियर असिस्टंट अकाउंटंट. आत असिस्टंटच, त्याच्या पुढे काही घडलेलं नाहीये. काय मोठा तीर मारलेला. काय इकडे बघताय सारखं? कसं मी कशावर बघू कोणाकडे? मला काय बघायचंय? तू बरोबर बोलला होता. तुझी ताई ना अशीच आहे. तुझी ताई. कोण म्हणलं असं? हा बोलला. हा काय म्हणालास तू? मी यांना नीट वागवत नाही असं म्हणालास ओंकार? बोल ना. काय बोलू ताई? मी नाही बोललो
खोटारडे ते टाईट झाले ते बॉटम्स अप केला आणि मला बोलले की ताईला काहीतरी सांगायचं आहे, ताईला काहीतरी सांगायचं आहे. मी म्हटलं ताईला सांगा ना, मग मला कशाला सांगता. पण हे असं सांगतील असं वाटलं नव्हतं का मला. पण ह्या आवाजात तू थांब ए तू बोल ना यार, तू आत्ता मला बोलला ना, बोला तू हे माऊचं तांदूळाचं ताट आहे बोलला ना. भाऊजी अरे मी बोललो तर माझा धाक वाढणार आहे ना. तुमचा धाक कसा वाढणार. तुमचा अधिकार माझा आहे. मी बोल चना मसाला मुद्द्यावर या. अजून म्हणजे काय तुला 2 ऑप्शन देतो. मला आत्ताच्या आत्ता चना मसाला मिळणार नाही. मग दुसरं ऑप्शन, हे घर सोडून निघून जा. अरे एक किचकी वाजवा. काय कुसूर पुसूर चालली ओंकार, काय बोलतोस तू त्यांच्या कानात. मी काय बोलतोय. हा अरे हे किती घाण वृत्तीचा माणूस आहे हा. मला काय बोलतो माहितीये का आता. काय बोलले ते, मी अशी टिचकी वाजवली ना तर ताई घाबरेल. तू घाबरशील. यांच्या टिचकी असं बोल. तुला ओळखलंच नाही का ताई एवढ्या वर्षात त्यांनी. मला नाही बोलायचं. वाजवा टिचकी वाजवा. मस्त मस्त मस्त. याला म्हणतात का. हिची जोरात असते यार. अशी का वाजते. लांब उभे राधी. बरं सांग ना हे काय करायचं यार. माणसाचं माझ्याच नशिबात हा माणूस कुठून आलाय. नका तो भोळा चेहरा करू. या भोळ्या चेहऱ्यापायीच लग्नाच्या वेळी फसले. ओंक्या तू म्हणाला होतास ना तेच बरोबर आहे रे. हा माणूस ना फक्त भोळेपणाचा आव आणतो, पण यांच्या नजरेत ना छचोरपणा भरलाय. छचोर बोलला होता. मला आठवत नाही मी कधी बोललो होतो छचोर. मला छचोर बोल ना. छचोर कारण तुम्ही छचोर. मला सांगा, गेल्या आठवड्यात माझ्या चुलत बहिणीचं लग्न होतं. लग्नाच्या वेळेला तुम्हाला शर्ट मिळालं. काय केलं तुम्ही. काय केलं. माझ्या बाबांना म्हणालात, बाबा हे शर्ट मी माझ्या नातेवाईकांकडे शेअर करू का. तो जो काही मिळालेला एक शर्ट नातेवाईकांबरोबर कसा शेअर करणार होता तुम्ही. कसा. बरं त्यातलं एक बटन तरी दिलत का कोणाला. दिलत नाही. तेव्हाच कळायला हवं होतं मला की हा ना खोटा निरागसपणा दाखवणारा माणूस आहे आणि तो माझ्या नशिबात आलाय. ताई ते काय सांग. मी गेलो त्यांच्याकडे की मला द्या म्हणून, तर मला बोलतात तुला तर देणारच नाही. आणि मी टीम मध्ये होतो. दानत लागते ना त्याला. दानत लागते. कसं आहे ना, खायचं दात वेगळं आणि दाखवायचं दात वेगळं त्या माणसाचे. आणि तुला एवढा प्रॉब्लेम असेल तर लग्न नव्हतं करायचं माझ्याशी. मी सुटलो असतो. सुटलो असतं म्हणजे तुम्हाला मी धरून ठेवलंय. ठेवलं असेल तर केलं मोकळं. केलं तुम्ही मोकळ्या. तुम्हाला वाटेल ते करा. वाटेल तसं. हे घ्या. हे मंगळसूत्र सोडलं काय. निघा. गेट आउट. निघा. परत मागे फिरून बघायचं नाही. निघा. ताई मी काय म्हणतो, जरा ते चणा मसाला मिळाला असता. देते करते. बसा. आणि मी ते जरा बघ रे बाबा बघ मॅच. परमिशन घेतोय मोठा आलाय शाळा मला शिकवायला. तो नाही पाहिजे परत. मी घेणार. त्याला सांग. आय डोंट नो हिम. भाऊजी चणा मसाला मिळाला. अरे पण मला ओरडा पण मिळाला. ते जरा असं चुकलं माझं. मला वाटलं तुम्ही ओरडाल तर जरा ती अशी शांत होईल. पण तुमच्याबरोबर राहून ती अजून ऍग्रेसिव्ह झालेली आहे. हा एक काम करा, पुढच्या वेळी ना तुम्ही लापात देऊन बघा तिला. तुझ्यात एक मिनिट.
स्किट संपवायचंय मग मी पळतो. छान झाला परफॉर्मन्स. हा सरळ 6 आहे. रसिका आउटस्टँडिंग, ब्रिलियंट. प्रत्येक बॉलला षटकार मारलेला आहेस. आज तुझं खूप खूप मनापासून अभिनंदन. पृथ्वी, बाकी काही असो परफॉर्मन्स कडक होता नेहमीप्रमाणे. मस्त. आग लाव्या, आग लावायचं काम उत्तम जमतं आणि उत्तम केलं तुम्ही तिघांनी. मस्त परफॉर्म केलं. ब्रिलियंट, मजा आली. फार सुंदर, फार सुंदर. पृथ्वी, फार मस्त ग्राफ होता त्या कॅरेक्टरचा आणि तो तू खूप मस्त पकडून ठेवलास. रसिका, फॅन्टॅस्टिक, फॅन्टॅस्टिक. हे अख्खं स्किट तुझ्या खांद्यावर होतं आणि ते तुझ्याच खांद्यावर शेवटपर्यंत राहिलं. व्हेरी वेल डन. खूप मजा आली तुला आज बघताना. ओमकार, मला असं वाटतं तू जो टी शर्ट घातलायस तो तू पृथ्वीला द्यायला हवा होता, कारण तू या दोघांमध्ये राईड निर्माण केलीस, ती ढकललीस आणि तो वे होत होता फक्त त्याच्यावर. पण तुझा हा आगलावेपणा आम्हाला नेहमीच भावतो, आवडतो आणि आजही तो तितकाच भावला. व्हेरी नाईस, मजा आली. खूप शुभेच्छा मित्रांनो. थँक्यू. आजच्या भागात इथेच थांबतो आहोत. मनमुराद हसण्यासाठी बघत रहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा चौकार.